नाला सोपाऱ्यात एक अशी चाळ होती ज्या चाळीतली एक खोली हॉन्टेड मानली जायची. त्या चाळीत राहणारे आजूबाजूचे लोक त्या खोलीकडे जाऊक सुद्धा घाबरायचे आणि बऱ्याच जणांनी त्या खोलीत असा काहीसा दृश्य बघितल्याने होता. ता बघून ते चांगलेच हादरलेले. पण असं नेमकं आता थंय काय घडलं ता तुमका एक गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर कळातच. तुमचा पुन्हा एकदा मालवणी भोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असा. एका चाळीतलो ह्यो एक किस्सो असा. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि या माझा दुसरा चॅनल तासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर ताव सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार. ह्यो अनुभव अभिनव यांनी आपल्याक पाठवलेलो असा. मी अभिनव. ह्यो अनुभव मी आणि माझ्या आई पप्पाने स्वतः घेतलेलो असा. आम्ही तेव्हा नाला सोपाऱ्यातल्याच एका चाळीत राहायचो. साधारण 2003 काय 4 सालची ही घटना होती. आमचं मूळ गाव ह्या वेंगुर्ला, पण कामानिमित्त माझे पप्पा मुंबई गेले होते. ज्यामुळे मग त्यांनी चाळीतच एक रूम घेऊन ते भाड्यानं ते राहावं लागले. आणि लग्नानंतर आईसुद्धा थयच होती. मग माझं जन्म झालो आणि माझा बालपणसुद्धा त्या चाळीतच गेला. पण जेव्हा मी लहान होतोय तेव्हाच त्या चाळीत असं काही एक प्रकार घडलो होतो. तो अजून आठवलं तरी अंगावर काटू उभं राहतं. आता मी तुमका नेमकी ही घटना काय ती पहिल्यापासून सांगतोय. जवळजवळ 30 ते 35 खोली आहे त्या चाळीत होते. आणि खोली म्हणजे एकच खोली ज्यात किचन, छोटीशी मोरी या सगळ्या एकाच खोली आहेत. साधारण 10 बाय 12ची ती खोली आणि त्याच्यातच सगळं संसार ती सगळी लोक करायची. आमची देखील तशीच खोली होती. माका खूप पहिलो कंटाळू यायचो, कारण गावाकडे एवढा मोठा घर असताना माका हय राहायचं लागायचं. माझं सगळं शिक्षण, शाळा बिळा ही सगळी नाला सोपाऱ्यातच झाली. तर या चाळीत एक असं विषय घडलं होतं जेव्हापासूनच ह्या सगळा सुरू झाला. ह्या आधी ती चाळ एकदम चांगली होती. माणसं तर तुमका माहितीचच, चाळ म्हणजे एक कुटुंबच असतं. सगळ्यांचे एकमेकांचे सगळे ओळखीचे होते. पण बरेचसे खोली हे आमचे बंद असायचे. सगळेच जण त्या चाळीत राहावक यायचे नाही. ज्यांची चांगली परिस्थिती होती ते आपल्या दुसऱ्या ठिकाणी राहायचे आणि याचं इन्व्हेस्टमेंट म्हणून ती चाळ विकत घेतल्याने होती. ज्यामुळे ते एकतर भाड्यांतरी लावायचे नाहीतर बंदिस्त ठेवायचे. तर या 30-35 खोलींमधले साधारण 7-8 खोली हे बंद होते आणि बाकीच्या खोल्यांनी स्वतः मालक राहायचे नाहीतर भाडेकरू वगैरे राहत होते. तर अशी काहीशी आमची ती चाळ होती. पण एक दिवशी असं काही एक प्रकार घडलं जेव्हापासून त्या चाळीची परिस्थितीच बदलान गेली. अचानक पहाटेच्या वेळी एका माणसान मोठ्या नारळ घातल्यान त्याचा तो आरडण्याचा आवाज ऐकून सगळे चाळीतले गडबडान जागे झाले आणि एक एक करून दार उघडून बाहेर येऊक लागले. बाहेर येऊन बघतात तर तो माणूस एका खोलीच्या बाहेर उभं होतं आणि संपूर्ण खोलीच्या दारावर रक्त पडला होता. ता बघून सगळे चाळीतली माणसं हादरली आणि पळत पळत थंय येऊन बघूक लागली की नेमका झाला काय. जसे सगळेजण थंय जाऊन बघतात तर थंय त्यांका जा काय दृश्य दिसलं ता बघून सगळ्यांका जबरदस्त धक्को बसलो. चाळीच्या एकदम शेवटच्या खोलीत एक नवरा बायको असं दाम्पत्य राहत होता. आणि काय कसा कोणी केला काय माहिती, पण त्या दोघांचं त्या राहत्या खोलीत खून झालं होतं. आणि चाळीत आजूबाजूक इतकी लोक असताना देखील कोणाकच अतोपतो लागाक नाही की यांच्याकडे कोण इला आणि यांका कोण मारून गेला. ह्यो इतको भयंकर प्रकार होतो की सगळेजण प्रचंड घाबरले होते. दोघांचं मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्याच खोलीत पडलेलो. कोणच पुढे जाऊक बघत नाही होता, कारण अशा प्रकारात पुढे जाऊन हातबीत लावणं योग्य नाही. म्हणून लगेचच
पोलिसांका फोन करण्यात इलो. पोलीस पुढच्या अर्ध्या तासातच थंय येऊन पोचले आणि त्यांनी सगळी पाहणी वगैरे केल्याने आमकां विचारूक लागले की कसं झाला, कोणी केला, कोणी बघलास काय. पण तेव्हाच्या काळी जागोजागी CCTV नाही होते, ज्यामुळे कोणाकच कळला नाही. बरा रात्रीची वेळ, सगळेजण झोपलेले असताना कोणाकच कसं कळतला. बरा रात्री आरडण्याचं वगैरे कायच आवाज इलो नाही होतो. आवाज येतो तर लगेच कोणतरी गेला असता, कारण चाळीत लागालागानच घरा असतात. पण तसं काय प्रकार घडलो नाही, ज्यामुळे सगळ्यांका प्रश्न पडलो होतो की हा सगळा घडलाच कसा. आमका आवाज तर येऊक होय होतो. मग त्यानंतर पोलीस केस वगैरे झाली आणि पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी पुढे सुरू ठेवल्याने आणि पुढच्या 7-8 दिवसातच त्यांचा जो मारेकरी होतो तो पकडलो गेलो. तेव्हा आमका समजलं की त्या नवरा बायकोंचो आपल्या कुटुंबासोबतच काहीतरी जमिनीवरसून वाद होतो आणि कुटुंबामध्ये आपापसातल्या वादातच त्यांच्याच कुटुंबियातल्या एका माणसान ह्यांच्या घराकडे माणसं पाठवून ह्यांचं खून केलं नव्हतं, ज्यामुळे त्या माणसाक आणि त्या कुटुंबियाकसुद्धा अटक झाली आणि जेल वगैरे त्यांका करण्यात इली. केस वगैरे तर पार पडली आणि त्यानंतर ती खोली बंदच होती. त्या नवीनच लग्न झालेल्या दाम्पत्यान स्वतःच्या हिमतीवर ती खोली विकत घेतलेल्याने पण त्यांका काय थंय रावा गावला नाही. जवळजवळ 5-6 महिने ती खोली बंदच होती. मग अचानक काही त्यांच्या घरची माणसं ती खोली बघू गेले होते, पण ते एक दिवस ते राहिले आणि काय असं त्यांच्यासोबत घडलं तर त्यांकाच माहिती. त्यानंतर ते परत कधीच त्या खोलीत फिराकले नाही. खोली त्यांनी कुलाप लावून बंद करून घेतल्याने आणि ते थैसून निघान गेले आणि तेव्हापासून ती खोली कायमची बंद झाली. पण त्यानंतर एवढा कोणच्या आधी निदर्शनात इला नाही, पण नंतर असं काही एक प्रकार ते घडाक लागलं, ज्यामुळे चाळीत एक चर्चा उठली की ह्या खोलीत अजूनही कोणतरी असा. पण असं होणं तर शक्यच नाही. खोली तर पूर्णपणे बंदिस्त, बाहेरना कुलाप आणि एकत्र एंट्री, कसा कोण जातला. पण चाळीत राहणाऱ्या एका माणसानं सांगितल्यान की रात्री मी लघवीक जायत होतंय, तेवढ्यात माका खोलीच्या हातसून कोणत्या तरी चलण्याचा आवाज येलो. पहिल्यांदा ते का वाटलं की भास वगैरे झालो असत, म्हणून त्यांनी एवढं लक्ष देऊक नाही. पण नंतर तो आवाज खूपच मोठ्याने येत होतो. कोणतरी आतमध्ये अडेतडे चलत होता आणि पिशे हलत होता. तर हा बघून तो घाबरलो. पण ह्या सगळ्या बोलण्यावरसून सगळे चाळीवाली म्हणाले, अरे हुंदीर वगैरे असतलो, तू उगाच काहीतरी सांगा नको, कारण ह्याआधी असं कोणासोबतच घडलं नाही होतं. बरेच जण म्हणाले की भासच असतलो, उंदीर वगैरे फिरतात, म्हणून सगळ्यांनी तो विषय संपवल्याने. पण काही दिवसानंतर असंच प्रकार अजून एका माणसासोबत घडलं. त्यांनी स्पष्ट त्या खिडकीतून आतमध्ये एका माणसाक वावरताना बघितल्यान आणि तो इतको घाबरलो की अक्षरशः ओरडत आपल्या घरात गेलो. त्याच्या आवाजाने सगळी चाळ गोळा झाली की काय झालं, कित्याक एवढं घाबरलं. तेव्हा त्यांनी सगळ्यांका सांगितल्यान की नक्कीच खोलीत कोणतरी हा. मी स्वतः एका माणसाक बघितलंय. ही दुसरी घटना त्यावेळी चाळीत घडली होती आणि ह्यावेळेक मात्र तो माणूस प्रचंड घाबरलो होतो. त्याच्या चेहऱ्यावरची ती भीती बघून कोणाक समजतच नाही होतं की नेमका ह्यो काय बोलता, खरा की खोटा. म्हणून मग काही जणांनी बॅटरी घेतल्याने आणि त्या खोलीची जी छोटीशी बाहेर खिडकी होती त्या खिडकीतून बॅटरी मारून आतमध्ये डोकावून बघितल्याने कोण दिसतं काय बघूक लागले. सगळ्यांका तर खात्री होती की आतमध्ये कोणच नाही, कारण पूर्ण बंदिस्त ती खोली. पण जेव्हा ते आतमध्ये डोकावून बघतात तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसलं. त्या दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालचीच जमीनच सरकली. ती खोली वर्षभर बंद असल्यामुळे संपूर्ण धुळीन माकली होती. पण जसे ते बॅटरी लादीवर मारून बघतात तर अक्षरशः लादीवर रक्ताच्या पायाचे ठसे उमाटले होते आणि असं वाटत होतं की रक्ताच्या पायानेच कोणतरी हडेतडे चलता. जवळजवळ 7-8 पावलं थंय पूर्णपणे उमाटली होती. हा बघून तर सगळे चाटच पडले. तेव्हा आम्ही त्याचे फोटो वगैरे सुद्धा काढलेलं, पण ते खूप जुन्या मोबाईलात असल्यामुळे ते काय आता राहिले नाही, कारण दिवसाच्या वेळेत आम्ही मोबाईल असं खिडकीतून धरून त्या पावलाचे ठसे काढलं. पण असं कसं काय शक्य झालं. चाळीची खोली म्हणजे एकच, थंय कोण आतमध्ये लपाकवू शकत नाही, इतकी जागा नसतं. मग आतमध्ये कोण नाही, मग हे ठसे उमाटले कसे. बरं आधी ते नाही होते, संपूर्ण लादी साफ होती. त्यापासून
सगळी चाळ हादरान गेली. नक्कीच काहीतरी हे भयंकर घडतं, कोणतरी आतमध्ये वावरतं यावर सगळ्यांची खात्री पटली. ज्यामुळे आता सहसा त्या खोलीच्या आजूबाजू कोण फिरकतसुद्धा नाही होते. मी सुद्धा तेव्हा खूप घाबरायचं. त्या खोलीच्या जवळच आमची खोली होती, पण मी चुकानं त्या खोलीच्या बाजूसून जायचंय नाही. पण त्या काय होता त्या खोलीच्या आतमध्ये घडायचा, ज्यामुळे जास्त कोणाक तसं त्रास नाही होतो. आणि हे प्रकार घडाक लागल्यामुळे शक्यतो त्या खोलीच्या जवळपास कोण फिरकायचं नाही आणि त्या दिशेने कोण बघायचं नाही. ज्यामुळे मग तसे पुढे काय अनुभव इले नाही. आवाज बिवाज रात्रीचं यायचं, पण रात्री ते कोण जायचंच नाही, ज्यामुळे कोणाक काय कळायचं नाही. बघता बघता अशी 4-5 वर्ष उलटून गेली आणि सालीलो 2008. आणि तेव्हा आमची पूर्ण चाळ शाप मोडकळी शिली होती आणि बरेचसे जण हे दुसऱ्या ठिकाणी रवाक गेले होते. आधी मी सांगितल्याप्रमाणे 35 खोली होते, ज्यातले 7-8 खोली बंद असायचे. पण 2008 साली जवळजवळ 15 ते 20 खोली बंद झाले. जेमतेम आम्ही आणि आमच्यासोबत 5-6 कुटुंबच त्या चाळीत राहत होते. बाकी संपूर्ण चाळी रिकामी. त्याच्यामागे 2 कारणं होती. एक तर ते दुसऱ्या ठिकाणी राहत गेले आणि दुसरी म्हणजे ती खोली एक सगळेजण घाबरायचे आणि मग त्यांना रात्रीचा वॉशरूम वगैरे जाऊक भीती वाटायची. ज्यामुळे कोणी कोणी खोली विकून टाकल्याने तर काही जण ती अशीच बंद करून निघून गेले. पण 2008 साली एक बिल्डर इलो आणि तो आमका म्हणाक लागलो की तेका एक बिल्डिंग बांधूची असा, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जरी चाळ पाडूची परवानगी दिलास तर हय आपण 4 मजली बिल्डिंग बांधूक शकतो आणि प्रत्येकाक 1-1 BHK देन म्हणून. असा काहीसा त्या बिल्डराचा आणि चाळीतल्या लोकांचा बोलणं झाला. सगळी परिस्थिती बघता ह्यो तर सगळ्यांच्याच फायद्याचा विषय होतो. ज्यामुळे सगळ्या चाळीतल्या लोकांनी एकत्र येऊन ह्यो निर्णय घेतल्याने आणि त्यांनी ठरवल्याने की ठीक आहे की हे बिल्डिंग झाली तर चांगलाच होईल. मग त्या बिल्डरान सगळ्या खोली मालकांकडसून परवानगी घेतल्याने, कारण त्याशिवाय थंय बिल्डिंग बांधणं तर शक्यच नाही होता. पण तेव्हा रवलं विषय एका खोलीचो, ती भूतिया खोली जी जवळजवळ 7-8 वर्ष बंद आणि त्याच ठिकाणी 2 जणांचं खून झालं होतं. त्या बिल्डरान माहिती जेव्हा विचारल्यान तेव्हा सगळ्यांनी सगळी सविस्तर माहिती दिल्याने, पण बिल्डर लोक तर तुमका माहिती असत त्यांका अशा गोष्टींवर काही विश्वास नाही, पैसे गावल्याशी कारण. त्यामुळे तो म्हणालो की असला काय मी मानत नाही, कसले ते आवाज येऊन दे, एकदा बिल्डिंग झाली की मग काय कोण आणि कसला काय. म्हणून मग त्यांनी ते जे दाम्पत्य होतं त्यांच्या आईवडिलांशी फोन केल्याने, जे एका दिवसासाठी ते रवा केले होते आणि त्यानंतर ते काय फिरकाकव नाही. पण जेव्हा बिल्डरान त्यांका विचारल्यान की ह्या खोलीचं काय करू, तेव्हा त्यांनी अक्षरशः जा काय उत्तर दिल्याने तर ऐकान तुम्ही हादरून जाशाल. ते म्हणाले की आमका ती खोलीच नको, तुमका जा काय करूचं आता करा, आमका ती खोली नको, असा बोलान त्यांनी फोन ठेवून दिल्याने. मुंबईतली प्रॉपर्टी सहसा कोण सोडत नाही, पण तरीसुद्धा त्यांनी इतक्या जलद या सगळ्या बोलान टाकल्याने ह्याच्यावरसून तुमका अंदाज येईलच असत की त्या दिवशी जेव्हा ते एक दिवस ते रवा केले होते तेव्हा त्यांच्यासोबत काय ते प्रकार घडलो असत आणि ते आवाज वगैरे तर यायचेच, ज्यामुळे ती भूतिया खोली म्हणूनच सगळे ओळखायचे. पण बिल्डर म्हणालो मरणा आपल्या काय करूचा, त्यांची परमिशन असत तर आपण बिल्डिंग बांधूक सुरुवात करूया. सगळ्यांची परमिशन गावल्यानंतर लगेचच बिल्डरान सांगितल्यान की तुम्ही जागा खाली करा, पुढच्या 1-2 वर्षातच ही बिल्डिंग उभी होतली याची हमी त्या बिल्डरान दिल्यान. आणि तो बिल्डरसुद्धा एकदम नावाजलेलो होतो. याआधी त्यांनी बरेचसे प्रोजेक्ट एकदम वेळेच्या आधीच पूर्ण केले नव्हते, त्यामुळे सगळेजण निश्चिंत होते. बघता बघता जी 7-8 फॅमिली थंय राहायची, म्हणजे आम्ही आणि आमच्यासोबत जी कोण राहायची, त्यांनी एक एक करून सगळं सामान खाली करून घेतल्याने आणि आम्ही बाजूकच एका खोलीत भाड्यानं राहाक लागलो. त्या भाडा वगैरे तो बिल्डरच देत होतो. जशी चाळ पूर्ण खाली होता तेव्हा त्या बिल्डरान ती चाळ पाडवून घेतल्यान सगळे खोली रिकामी झाले होते. राहिली होती फक्त ती एकच खोली, ज्या खोलीत कोणी अजून प्रवेश करूक नाही होतो. त्यातलं सामानसुद्धा कोणाक घेऊन जायची इच्छा नाही होती, ज्यामुळे बिल्डर म्हणालो मग तर आपण जमीन दोस्तच करून टाकूया. तसा पण तर सामान नकोचा आणि ती खोलीसुद्धा त्या घरमालकाक नको झाली. त्यामुळे मग जास्त विचार न करता एका JCP वाल्याक बोलावून त्या बिल्डरान ती चाळ पाडवून घेतल्यान.
तो JCPवालो इलो आणि ती चाळ पाडवक लागलो. बघता बघता त्यांनी अर्ध्याहून अधिक चाळ पाडल्या नव्हती आणि संध्याकाळ होईतिलेली. साधारण 6 वगैरे वाजले असतील आणि शेवटपर्यंत तो जाऊन पोचलो. आणि ही जी बंदिस्त खोली होती ती शेवटकाच होती. पण जसं तो त्या खोलीच्या जवळ येऊन पोचता तेव्हा अक्षरशः त्या खोलीच्या आतून तेका कोणत्या तरी मोठ्यान ओरडण्याचा आवाज येलो. त्या JCPवाल्याक काय माहिती, तेका वाटला कोणतरी आतमध्ये आ. पण साईड तर पूर्ण रिकामी होती, मग आतमध्ये कसं कोण रावला. पण आवाज येता म्हणजे कोणतरी असतला. म्हणून तो आपलं JCPसून खाली उतारलो आणि त्या खोलीच्या खिडकीकडे गेलो. आणि थंय जाऊन जसं तो आतमध्ये डोकावून बघता तेव्हा तेका थंय काय दिसला तर त्याचं तेकाच माहिती. पण तो त्या सगळ्या प्रकारात इतको घाबरलो की त्यांनी JCP थंयच टाकून तो जीव घेऊन आपल्या खोलीकडे गेलो. आणि रात्रीची त्यांनी खूप दारू बिरू पिल्यान पूर्ण टाईट झालो. आणि हो बिल्डर आपलं तेका फोन करता, अरे क्या हुआ, तूने साइड का काम अधुरा क्यों छोड़ा, एक ही घर तो बचा था. पण तो माणूस काय बोलाकच तयार नाही. तू इतको घाबरलेलो की तेका काय करूचा काय बोलायचं काय सुधरत नाही होता. त्यांनी सरळ बिल्डराक सांगितल्यान की मेरे को वो काम नहीं जमेगा, मेरा हो गया, मैं अभी नहीं करूँगा कुछ. हा बघून बिल्डर म्हणालो, अरे ह्याचं झाला काय, असा तर ह्यो कधी करत नाही होतं. आणि त्या माणसानं त्या JCPक हातसुद्धा लावक नाही आणि त्याका पुढे बराव नाही होता. 2-3 दिवस तो खूप आजारी होतो. दारूसुद्धा बेफाम पिल्या नव्हती, त्याचं त्याका त्रास झालेलो. तरी पुढचे 10-12 दिवस त्या काम तसाच अडकान होता. ती खोली पडवक कोणच येऊक नाही. मग बिल्डरान दुसरं एक माणूस बघितल्यान आणि त्या माणसाकडसून ती खोली पाडवून घेतल्यान. अखेरीस ती खोली तर पडली आणि संपूर्ण चाळ जमीनदोस्त झाली. पण जसं ह्या सगळा होता तसं अजून एक प्रकार असं घडलं की ज्या माणसानं ती शेवटची खोली पाडल्या नव्हती तेका पण अचानक रातोरात काय झालं काय माहिती, तो रातोरातच ढकललो. म्हणजे काय तेका झाला, कसलो आजार बिजार काय नाही होतं, पण तरी देखील त्याचं अचानक रात्री मृत्यू झालं. दारू वगैरे तो प्यायचं, पण असं शक्यतो दारू पिऊन लगेच कोण जायत नाही. तसं तो यंगच होतो, साधारण 30 वयाचं. पण ह्यो सगळं प्रकार त्या खोलीशीच जोडलेलो असा सगळ्या त्या चाळीवाल्यांका वाटाक लागला. कारण जो पाडू किलो होतो तो तर आजारीच पडलो आणि दुसऱ्यान ज्यांनी पाडल्यान तो तर गेलो. ज्यामुळे ती चाळीत राहणारी लोक घाबरली आणि त्या बिल्डराक म्हणाक लागली की हो तुम्ही हा सगळा करताच तर बरोबर हा, पण त्या खोलीत काहीतरी असा ज्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. पण अजून तो बिल्डर काय ऐकाक तयार नाही. तो म्हणालो असा काय होणार तर शक्यच नाही, हे सगळे खोटे गोष्टी आहेत, ह्याच्यावर आमचा विश्वास नाही, तुम्ही जास्त काय विचार करू नको, मी लवकरात लवकर तुमका ते बिल्डिंग बांधून देतोय. असा काहीसा सांगान बिल्डरान सगळ्यांची गोष्टी उडवून लावल्यान आणि तिने आपल्या पुढचं काम चालू ठेवल्यान. आणि त्यानंतर त्या ठिकाणी असा काही घडाक लागला ज्याचं त्या बिल्डरान स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो. जेवढे कामगार त्यांनी थंय बिल्डिंग बांधूक बोलवल्यान होते त्या कामगारांसोबत काय ना काय दर दिवशी घडायचं. कोणच्या काय पायार पडायचा, कोणचे हात मोडायचे, पाय मोडायचे, असे वारंवार प्रकार घडाक लागले होते. ज्या वर्षून तो बिल्डरसुद्धा वैतागलेलो. कामगारांका म्हणाक लागलो तुम क्या काम करते हो, ध्यान से काम करना नहीं आता क्या. पण वर्षानुवर्ष ती माणसं त्याच्या बिल्डराच्या हाताखाली काम करणारी होती. असो प्रकार ह्या आधी कधीच घडलो नाही होतो. आणि एक एक करून कामगारसुद्धा त्याच्या हातासून जायत होते. ते म्हणायचे की माका हे काम करूचं नाही. त्या बिल्डिंगचं खालचं मधलं तयार होक नाही होतं, तरी देखील इतके तेका अशी अडीअडचणी येत होते की बिल्डरसुद्धा पूर्णपणे हैराण झालेलो. आणि असा काय झाला की कामात थांबतात, ज्यामुळे मध्ये महिनोभर गॅप पडायचं. आणि बिल्डर लोकांचा तर तुमका माहिती असा सगळा सामान ते एकदम घेऊन येतात आणि त्यांची कामं झटपट असतात. 5-6 महिन्यातच ते बिल्डिंग उभं करून निघाणं जातात. पण त्यावेळीसुद्धा बिल्डरान खूप मोठं खर्च त्या बिल्डिंगसाठी केल्या नव्हतं, सगळं सामान ते आणून टाकल्या नव्हतं. पण असा काहीसा ते घडाक लागला की बिल्डिंग काय ते उभा राहायचं नावच घेत नाही होती. जवळजवळ 1-2 फ्लोअर होईपर्यंतच 1.5-2 वर्ष उलटान गेली. इतक्यात तरी बिल्डिंग होई होती. त्या बिल्डराका सुद्धा आश्चर्य वाटाक लागलं की असं कसं काय शक्य. कामगार यायचो तो पळान जायचो आणि कोण काय काम करायचं तर धड करत नाही होता. आणि एक दिवशी बिल्डराचं डोक्या इतक्या फिरलं की दारूच्या नशेतच तो संध्याकाळचं इलो
आणि त्या साईटवर येऊन तो काय बाय येड्यासारखंच बडबडाक लागलो. त्यांनी गाळये वगैरे घातल्यान, कारण जाऊन जाऊन ही चाळीची लोक त्या बिल्डराक सांगायची की ती खोलीच बरी नाही, ती जागाच बरी नाही, म्हणून ह्या सगळा होतं. ह्या होणं हे शक्य नाही, ज्यामुळे तो बिल्डरसुद्धा वैतागलेलो. आणि एक दिवशी दार्याच्या नशेत तो थंय जाऊन काय काय बोलाक लागलो की कोण हय, कोण माझ्या आडवं येतं, आतापर्यंत माका कोणी काय करूक नाही, चलत रवयसून, असं काय काय तो बोलाक लागलो. आणि त्याच्या पुढच्या दिवशी तो बिल्डर आडवं पडलो. एका दिवसात तेका इतक्या आजारपण इलं की त्यांनी विचार देखील करूक नाही. जेव्हा टेस्ट वगैरे त्यांनी केल्यान तर निदर्शनात असा इला की तेका किडनीचं आजार होतं. ता बघून तो पूर्ण चाटच पडलो, कारण तेका ह्या आधी असे काहीच लक्षणं नाही होती. मग अचानक या सगळं घडला कसा? जेव्हा सगळ्या चाळीवाल्यांका कळालं की बिल्डरासोबत असं प्रकार घडलो, तेव्हा सगळे चाळीवाले घाबरले. आता बिल्डराकच काहीतरी झालं तर मग ही बिल्डिंग उभी कशी होतली? बरा सगळा अर्धवटच काम पडला होता, ज्यामुळे सगळे चाळीवाले परत एकदा तेका भेटाक गेले. आणि तेका नीट समजावून त्यांनी सांगितल्यानी की आमच्या मते असं प्रकार ह्या खोलीतच नेमकं घोळ असल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. त्यामुळे आमचं ऐका, आपण कोणाक तरी बोलवूया आणि हे नेमकं काय प्रकार घडता, ह्या कशामुळे होता तर जाणून घेऊया. ह्याआधी त्या बिल्डराक बऱ्याचदा लोकांनी सांगितल्याने होता, पण त्याचं असल्या गोष्टींवर विश्वासच नसल्यामुळे तो ह्या काय करूक देत नाही होतो. पण आता त्याच्यावर ही अशी काहीशी पाळी इली होती की त्याच्याकडे आता कायच पर्याय उराक नाही. तो तयार झालो. तो म्हणालो की जा काय करूचं आता करा, पण लवकर करा. तो खूप घाबरलो होतो. मग चाळीतल्या काही लोकांनी मिळून एका माणसाक बोलावून घेतल्याने तो असा बाहेरचा वगैरे काय असत किंवा जागा वगैरे खराब असत तर बघायचो. त्या माणसानं सगळ्यात आधी त्या चाळीच्या ठिकाणाची पाहणी केल्यान आणि त्या दरम्यानच तेका असं जाणवलं की थंय 2 आत्म्यांचं सावटा आणि ते दोनवले आत्मे एकमेकांका चांगले ओळखीचे असत. ता ऐकताच सगळ्यांका कळान चुकलं की हो काय नेमकं प्रकार होतो. तेव्हा मग त्या माणसाक सांगण्यात इलं की काही वर्षांपूर्वी ह्या चाळीत एक खोली होती आणि त्या खोलीतच एका दाम्पत्याचं खून झालेलो. तेव्हाच त्या माणसाक कळान चुकलं की हे आत्मे त्याचेच आहेत. त्यांची काहीतरी इच्छा आणि त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध ह्या सगळा तुम्ही काम करतास, म्हणून ते तुमका त्रास देतात. त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही काही एक करूक शकत नाही. तुमका ते सहसा ही बिल्डिंग उभारूक देवचे नाही. आणि जर तुम्ही जबरदस्ती ह्या जर केलास तरी तुमका पुढे त्याचो त्रास होतलो. म्हणून मग सगळ्यांनी मिळून म्हटल्याने की ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा आणि कशामुळे ह्या सगळा घडता, त्यांची काय इच्छा तर एकदा बघा. म्हणून मग त्या माणसान थंय एक छोटीशी पूजा घातल्यान आणि त्या पूजेक त्यांनी त्या आत्म्यांका थंय बोलवल्यान आणि त्यांची काय इच्छा ती जाणून घेवचो प्रयत्न केल्यान. आणि त्या दरम्यान निदर्शनात जा का इलं ता ऐकान सगळेजण हादरले. थंय ज्यांचं खून झालं होतं, जो जोडप्या होता, तिची एकच इच्छा होती की त्यांचं स्वतःचं एक घर असावा. पण त्यांच्या घरातल्यांच्या आपापसातल्या वादामुळे त्यांची ती इच्छा अपुरी राहिली. आणि आता त्यांचं तर ह्या घर पूर्णपणे ओस पडला होता आणि त्यांचं संपूर्ण अस्तित्वच नष्ट झालेला, ज्याचो त्यांना खूप त्रास होत होतो. म्हणून त्यांची अशी इच्छा असा की त्यांचं नाव कायमचं ह्या ठिकाणी राहावा आणि त्यांच्या मालकीची जमीन त्यांचीच रावाक होई, अशी त्यांची इच्छा असा. आणि ते अजून ह्या ठिकाणी वास करतात. आणि म्हणूनच तुमका ह्या सगळ्याची जाणीव होत होती. पण त्यांचं बाकी चाळीवाल्यांका त्रास देवचो अजिबात हेतू नाही. पण त्यांच्या ह्या वास्तूक जो कोण त्रास देतलो, जो कोण मोडूक जातलो, तेका मात्र पुढे खूप वाईट भोगूचा लागतला, असं स्पष्टपणे त्या माणसान सगळ्या चाळीवाल्यांका सांगितल्यान. आणि ह्या सगळा ऐकल्यानंतर सगळेजण जबरदस्त घाबरले. इतकं ह्यो सगळं भयंकर प्रकार असाक शकता असा कोणाकच वाटला नाही होता. मग त्या माणसाक त्यांनी सांगितल्याने की ह्याच्यावर उपाय काय, त्यांची काय इच्छा असा, कारण आमच्या चाळीवाल्यांका तर हे बिल्डिंग होऊक होई अशी सगळ्यांची इच्छा. मग आपण काय करू शकतो? त्यानंतर त्या माणसान त्या आत्म्यांशी संवाद साधूचो प्रयत्न केल्यान आणि त्या स्मरणात तेका असं जाणवलं की असा हय काहीतरी एक स्मारक असा आणि त्या स्मारकावर ह्या दोघवल्या दाम्पत्यांची नावं आहेत, असं काहीसं दृश्य दिसलं. आणि त्यांनी त्या सगळं आमका सांगितल्यान. तेव्हा मग सगळ्या चाळीवाल्यांका कळालं
की नेमकं हय आपल्याक आता काय करूचं लागतला. तेव्हा मग सगळेजण एकत्र येले आणि तिने असो निर्णय घेतल्याने की ह्या ठिकाणी बिल्डिंग तर बनतली आणि बिल्डिंगीत एक खोली आपण यांच्या नावाची सेपरेट काढायची, ती पूर्णपणे बंद राहावत आणि त्यासोबतच बिल्डिंगच्याच बाजूक एक छोटासा स्मारक बांधायचा आणि त्या स्मारकावर ह्या दोघवल्यांचं नाव लिहायचं, जेणेकरून कायम सगळ्यांची आठवण राहावत की ह्या ठिकाणी ह्या दाम्पत्य राहत होता. तर असा काहीसा बोलणं झाल्यानंतर त्या माणसान ह्या सगळा त्यांका मान्य हा की नाही असं विचारल्यान आणि त्यावर त्यांचं होकार इलो. तसं थोडं सगळ्यांच्या जीवात जीविलो. अखेरीस याच्यावर तोडगो निघालो होतो. मग लगेच थंय नारळ वगैरे दिल्याने आणि ते गारण वगैरे घालून त्यांचा जा काय होता तथे बोलण्यात इला की तुमचं स्मारक वगैरे बांधू आणि तुमची खोली तशीच राहतली असं काहीसा सांगल्यानंतर सगळा काही एकदम शांत झाला. पुढच्या आठवड्याभरातच तो जो बिल्डर होतो ते का बरा वाटला. त्यांनी काहीतरी औषध उपचार केल्यान ते का यश इला आणि तो आता बरो झालो होतो. आणि मग लगेचच 2-2.5 वर्ष त्या बिल्डिंगचं काम रखडलेलं त्या लगेच सुरू झालं. आणि ह्या वेळेक मात्र कसलोच काय कोणाक त्रास झालो नाही. पटपट कामं होऊक लागली आणि पुढच्या 5-6 महिन्यातच ती 4 मजल्याची बिल्डिंग थंय उभारली गेली. आणि 2010 साली सगळ्यांका आपापले खोलये गावले आणि आम्ही त्या नवीन बिल्डिंगीत रावाक गेलो. आणि त्या बिल्डरान न चुकता त्या बिल्डिंगच्याच बाजूक एक छोटासा स्मारक देखील बांधला नव्हता. आणि त्या स्मारकावर दोनवल्या त्या दाम्पत्यांची नावं, त्यांचं मृत्यू दिनांक आणि ह्या सगळा काही लिहिलेला होता. आणि त्यांच्या नावाची एक खोलीसुद्धा त्या बिल्डिंगमध्ये रिकामी होती. त्या खोलीचा कधीच कोणी वापर करूक नाही. आणि चाळीतली बरीचशी लोकं न चुकता त्या स्मारकावर फुलं वगैरे व्हायची. ज्या दिवशी त्यांचं मृत्यू झालं होतं त्या दिवशी संपूर्णतः स्मारक सगळे धुवून काढायचे आणि फुलं वगैरे ठेवायचे. पण तेव्हापासून कधीच त्या बिल्डिंगमधल्या लोकांका कसलेच अडीअडचणी येऊक नाही ना कसलो त्रास कोणाक झालो. सगळे एकदम आनंदान त्या बिल्डिंगमध्ये राहायचे. नवीन राहा केलेल्यांका सुद्धा माहिती नाही होतं. पण जेव्हा त्यांनी त्या स्मारक बघितल्याने नाव वगैरे वाचल्याने तेव्हा ते विचारायचे की हा कसलं स्मारक हा. तेव्हा आम्ही ही मागची सगळी घटना त्यांका सांगायचो. तर ऐकन खूप जण घाबरले. पण तसं घाबरण्यासारखं मग काय रवाक नाही. कधीच कोणाक काय तसलो त्रास झालो नाही, ज्यामुळे सगळे गुन्ह्या गोविंदान त्या बिल्डिंगमध्ये राहाक लागले. तर अशी काहीशी घटना नालासोपाऱ्यातल्या एका चाळीसोबत घडली होती, ज्या चाळीत मी स्वतः राहायचं आहे. पण ह्यो प्रकार इतको भयंकर होतो की लहानपणीच मी हा सगळा अनुभवल्यामुळे माका आता अशा छोट्या छोट्या गोष्टींची जास्त भीती वाटत नाही. कारण लहानपणीच एवढा सगळा बघितलं आहे, इतके सगळे अनुभव घेतलं आहे की त्याच्या पुढे आता लोक काय काय सांगतात त्यांनी एवढा भियाक काय होत नाही. पण ह्यो अनुभव मात्र आमचे ते चाळीतली लोक कधीच विसराक शकत नाही. इतकं तो ह्यो डेंजर अनुभव होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं. आपले सबस्क्रायबर अभिनव यांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.